फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल्स. आता आपल्याला आर्टिकल बसवायचे. एक सेंटेन्स दिले. जेव्हा एखाद्या कॉमन नाउनचा उपयोग सेंटेन्समध्ये समग्र जो ग्रुप आहे त्या ग्रुपला इंडिकेट करण्यासाठी केला जातो. जसं की बघा इथं यंग शब्द आहे, YOUNG यंग, पुढे आहे ओल्ड, किंवा आणखी एक शब्द असतो बघा पुअर. पुअर म्हणजे कोण? गरीब असणार. हेच पुअर जर म्हटलं तर पुअर कोण झाला? ऍडजेक्टिव्ह झाला. पण पुअर हा शब्द जे गरीब लोक आहेत त्या सगळ्या गरीब लोकांना एकंदरीत सगळ्यांना एकत्रपणे यूज करण्यासाठी आपण वापरू शकतो. जसं की एक सेंटेन्स आहे, आय डोंट लाईक द पुअर. मला गरीब लोक आवडत नाहीत असं कोणतरी जर म्हटलं मूर्खपणे, आय डोंट लाईक द पुअर, मग बघा माझ्याकडून बोलता बोलता सुद्धा सेंटेन्स मध्ये आय डोंट लाईक द पुअर असं निघालं बघा. म्हणजे काय? अशा प्रकारे जेव्हा एखादं नाऊन आहे ज्याचा वापर त्या ग्रुपमधील सर्वांना रिप्रेझेंट करण्यासाठी होतोय त्यावेळी त्यांच्या अगोदर द हे आर्टिकल यायला पाहिजे. जसं की द पुअर, द यंग. द यंग याचा अर्थ काय? जेवढे यंग आहेत, जेवढे तरुण आहेत तेवढे. द ओल्ड या सेंटेन्सकडे जातो बरं का आपण. म्हणजे काय? ओल्ड सुद्धा म्हणजे जे ओल्ड एज आहे, ज्यांचं वय जास्त आहे, असे सगळे ओल्ड वन्स. सेंटेन्स बघा, द डॅश डॅश अँड द डॅश डॅश यंग अँड डॅश डॅश ओल्ड बोथ पार्टिसिपेटेड इन द रॅली. रॅलीमध्ये कोण कोण आलं? द यंग अँड द ओल्ड बोथ पार्टिसिपेटेड इन द रॅली. रॅलीमध्ये जे तरुण होते, हा तरुणांचा ग्रुप, याला यंग म्हटलंय. द यंग अँड द ओल्ड हे सगळे झाले. कळालंय का? यंग, ओल्ड, पुअर अशा प्रकारे नाऊन जेव्हा संपूर्ण कम्युनिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी एकच नाऊन यूज केला जातो त्यावेळी त्यांच्या अगोदर द या आर्टिकलचा यूज करतात. नंबर 2 इज द आन्सर. कळालंय का? द. नेक्स्ट.